नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. मका उत्पादकांसाठी एक महत्त्वाची माहिती पुढे येते आहे. कारण सध्या देशातल्या बाजारामध्ये मक्याचा बाजारभाव दबावत आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा आणि गेल्या वर्षीच्या दरापेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांना हमीभावानं आपला मका विकायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मग नेमकं हमीभावानं मका खरेदी संदर्भात काय महत्त्वाची बातमी आहे, याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो, तसंच यामुळे आपल्या बाजारभावाचं गणित बदलू शकतं का, याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात बाजारभावापासून. आता देशातल्या बाजारामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मक्याचा बाजारभाव हा दबावात आहे. सध्या देश पातळीवरचा सरासरी बाजारभाव म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो बाजारभाव मिळतो त्याची जी सरासरी आहे तर ती 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातला बाजारभाव हा त्यापेक्षा देखील कमी आहे. कारण महाराष्ट्र हा मका उत्पादनामध्ये एक आघाडीवरचं राज्य आहे. त्यामुळं सध्या बाजारामधली आवक देखील चांगली आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या बाजारामध्ये मक्याचा सरासरी बाजारभाव आपल्याला 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे. आता यंदाचा हमीभाव आहे 2400 रुपये. आता गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या दराची जर आपण तुलना केली तर यंदाचे बाजारभाव किमान 400 ते 500 रुपयांनी कमी दिसतात. मग गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2025मध्ये मक्याला नेमका काय बाजारभाव मिळत होता, तर जानेवारी 2025च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये देश पातळीवर सरासरी जवळपास 2500 रुपये म्हणजेच 2500 रुपयांचा दर मिळत होता. यंदाचा दर किती आहे, 2000 ते 2100 रुपये. आता महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 2300 रुपये एवढा सरासरी दर मिळत होता म्हणजे 2300 रुपये. आणि यंदाचा दर किती आहे तर 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान. म्हणजेच केवळ हमीभावाच्या तुलनेतच नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत देखील यंदाचा बाजारभाव हा खूपच कमी आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो आधार आहे तो म्हणजे हमीभावाच्या खरेदीचा मिळू शकतो. परंतु आतापर्यंत मक्याची हमीभावानं खरेदी ही खूपच रखडत सुरू आहे. आता राज्यामध्ये 3,10,000 टन एवढं हमीभावानं मका खरेदी केला जाणार आहे, तेवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. परंतु आतापर्यंत केवळ 6,000 टनांचीच खरेदी पूर्ण झाली आहे. राज्यातल्या जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये 164 खरेदी केंद्र सुरू झाली. यापैकी जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये अजूनही मक्याची खरेदी सुरू झालेली नाही आहे. म्हणजेच खरेदी केंद्र सुरू झाली पण मक्याची 1 किलो देखील खरेदी या केंद्रांवरती झालेली नाही आहे. त्यामागचं प्रामुख्यानं कारण असं होतं की मक्याची खरेदी करताना गोदामांची आवश्यकता असते. हे गोदामं जिल्हा पुरवठा अधिकारी पुरवत असतात. परंतु अनेक ठिकाणी की जिथं खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली त्या ठिकाणी अशी गोदामं उपलब्ध नव्हती. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळून देखील हमीभावानं मक्याची खरेदी सुरू झालेली नाही आहे. मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू झाली आणि अशी कोणती जिल्हे आहेत की ज्यामध्ये अजूनही मक्याची खरेदी प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहे, त्याचा एकदा आपण आढावा घेऊयात. आता मका खरेदीसाठी राज्यात 167 केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी 164 खरेदी केंद्र सुरू झालीत. यापैकी सर्वाधिक केंद्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ती खरेदी केंद्रांची संख्या 41. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात 21 खरेदी केंद्र सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र आहेत. जळगाव जिल्ह्यात 18 खरेदी केंद्र सुरू झालीत. राज्यात 13 जानेवारीपर्यंत 6178 टन मका खरेदी झाला. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 2177 टन, बुलढाणा जिल्ह्यात 1242 टन आणि धुळे जिल्ह्यात 872 टन एवढे मक्याची खरेदी झाली आहे. आता आपण ज्या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र जास्त आहेत, जिथं खरेदी जास्त झाली त्याचा आढावा घेतला. मग असे कोणती जिल्हे की जिथं खरेदी केंद्र मंजूर झाली परंतु गोदामं न मिळाल्यामुळं खरेदी सुरू झाली नाही. मग हे जिल्हे नेमके कोणते आहेत ते देखील बघूयात. हे जिल्हे म्हणजे अहिल्यानगर, चंद्रपूर, जालना, नागपूर, त्यानंतर सातारा या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र मंजूर होऊन देखील अद्याप खरेदी सुरू झालेली नाही आहे. आता राज्यामध्ये मका खरेदी ही मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे. आता ज्या ठिकाणी खरेदी केंद्र दिलेत त्या ठिकाणी मका खरेदी करण्यासाठी गोदामांची आवश्यकता असते आणि या खरेदी केंद्रांना गोदामांची उपलब्धता ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करून द्यावी असा नियम आहे. म्हणजे तहसीलदार आपल्या तालुका पातळीवर जे खरेदी केंद्र आहे त्यांना गोदामांची व्यवस्था करून देत असतात. परंतु राज्यामध्ये मक्याची खरेदी सुरू होऊन अनेक आठवडे झाले, अजूनही अनेक ठिकाणी अशी गोदामं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता गोदामं उपलब्ध होऊ शकतात. कारण एकतर वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यामुळं गोदामं उपलब्ध होण्यामध्ये अधिकाऱ्यांना अडचणी होत होत्या.
आता जर समजा पुढच्या 2-3 दिवसांमध्ये गोदामाची उपलब्धता झाली तर त्यानंतर मका खरेदीची गती देखील वाढू शकते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मका खरेदी अगदी वेग घेईल आणि मोठ्या प्रमाणात मका खरेदी होऊ शकते असा विश्वास देखील मार्केटिंग फेडरेशननं व्यक्त केला आहे। आता आणखीन एक आपल्या मका खरेदी संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। आपल्या शेतकऱ्यांची महत्त्वाची अडचण होती की अनेक शेतकऱ्यांच्या 7/12वरती मका पिकाची नोंद नव्हती। आता यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी राज्य सरकारनं अधिवेशनाच्या काळात एक निर्णय घेतला होता की ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वरती अशा पिकाच्या नोंदी नाहीत त्यासाठी एका स्पेशल ड्राईव्हला परवानगी देण्यात आली होती। त्यानुसार तलाठी आणि तहसीलदार प्रत्येक शेतकऱ्यांची यादी तयार करून तसे सरकारकडे देणार होतं, म्हणजे ज्या खरेदी संस्था आहेत त्यांच्याकडे देणार होतं आणि त्या शेतकऱ्यांचं पीक गृहीत धरून त्यानंतर त्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येणार होता। आता असं असून देखील समजा काही शेतकऱ्यांचं जर त्या यादीमध्ये नाव नसेल तर आपण आपल्या तहसीलदारांकडे किंवा तलाठ्यांकडे असं यादी तयार करून हे पुढं खरेदी केंद्रांना देण्यासाठी किंवा आपला माल खरेदी करण्यासाठी पुढं तशी विनंती करू शकतात। तहसीलदारांनी एकदा ही यादी पुढे दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा माल खरेदी होईल। परंतु जर अशी यादी तयार नसेल, आपलं त्यात नाव नसेल, तर तलाठ्याने जर 7/12 दिला आणि त्यावर जर मका पिकाची नोंद असेल तरी देखील आपला मका खरेदी केला जाऊ शकतो अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। म्हणजे आपलं पीक होतं परंतु 7/12वर त्याची नोंद नाही, त्यामुळं होणारी अडचण आता दूर होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळंच या पुढच्या टप्प्यामध्ये मका खरेदी वेग घेण्याची दाट शक्यता आहे, कारण राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी मका लागवड यंदा खरीपामध्ये केली होती, परंतु 7/12वरती या पिकाची नोंद केली नव्हती। त्यामागची वेगवेगळी कारणं होती। एकतर पीक पाहणी करताना अनेक अडचणी होत्या, त्यानंतर पीक विम्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांनी अशा नोंदी केल्या नव्हत्या, परंतु आता बाजारभाव पडल्यामुळे ह्या आपल्या शेतकऱ्यांना हमीभावानं मका विक्री करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्यामुळंच आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी होत होत्या आणि हीच अडचण सोडवण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवरून असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळं आपल्या 7/12वर पिकाची नोंद जरी नसेल तर आपल्या तलाठ्याशी संपर्क करून, तहसीलदाराशी संपर्क करून आपण तसं जर एखादी यादी तयार केली किंवा आपल्या पिकाची नोंद असलेला 7/12 जर तलाठ्याकडून घेतला तर त्याच्या आधारे देखील आपली खरेदी केली जाणार आहे। यासाठीची सविस्तर माहिती आपण आपल्या जवळच्या खरेदी केंद्रांवरती जाऊन घेऊ शकता आणि त्यानुसार आपण आपली प्रक्रिया पूर्ण करून हमीभावानंच मका विक्री करू शकता। त्यामुळं या पुढच्या टप्प्यामध्ये मका उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। आता हमीभावानं जर मका खरेदी वाढली तर त्याचा निश्चितच आपल्या बाजाराला देखील आधार मिळू शकतो। महाराष्ट्रामध्ये सध्या देशाच्या पातळीच्या तुलनेमध्ये किंवा देशाच्या जी काही सरासरी पातळी आहे त्याच्या तुलनेमध्ये सध्या बाजारभाव कमी आहेत। जर हमीभावानं मक्याची खरेदी वाढली तर निश्चितच सरासरी दर पातळीला देखील त्याचा आधार मिळेल आणि 50 ते 100 रुपयांची सुधारणा होऊ शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये मका बाजारात काय घडामोडी घडतायत, नेमकं हमीभावानं खरेदीचं पुढं काय होतंय, नेमकी खरेदी किती होते, त्याचा आपल्या बाजाराला कसा कसा आधार मिळत जाईल, आणखीन जे काही घडामोडी घडतील त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू। रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।